पुरंदर वर्सेस सिंहगड. आणि जिंकलेला आहे पुरंदर. पुरंदर यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तर मी सिंहगडचे कर्णधारांना इकडे बोलवत आहे. सिंहगडचे कर्णधार. सिंहगडचे हिटर बॅट्समन इकडेच उभे आता ते बॅटीला धार करून बसलेले आहे. पहिला सांगितलं काय विचारू नको. सिंहगड तुमची टीम घेऊन या. पूर्ण टीम घेऊन सिंहगड या. तुमची टीम सगळ्यांना इकडे या. सिंहगड तुमची पूर्ण टीम घेऊन या. अमय फायनल आल्यापासून तुमचा काय विचार आहे तुमचा? अरे मस्त झालं सगळं. सिंहगड सिंहगड पूर्ण टीम. मयूर सिंहगड पूर्ण टीम इकडे यायची आहे. सर्वांनी ते थांबायचं आहे. सिंहगड मिलिंद इकडे उभा राहा ना प्लेअरला घेऊन. लालू तुम्ही एका लाईनीत उभे राहा. सनी तुझी टीम घेऊन एका लाईनीत उभे राहा. कॅप्टन पुढे या लाईन. हेमंत तामोरे कुठे आहेत ते ओनर? त्याने यावं इकडे. एका लाईनीत उभं राहायचं आहे. पुरंदर आणि सिंहगड यांनी इकडे इकडे या लाईनीत उभे राहा. ओनर खुश, टीम खुश. अमय ए इकडे इकडे उभे राहा. ए सनी तुझ्या टीमला घेऊन उभा राहा ना इकडे. एका लाईनीत उभे. ओनर कोण आहे? केपी. लाईनीच्या त्या साईडला. कुठे घरी होता? लाईनीच्या त्या साईडला. झाडाकडे. तेच हरलं की लगेच गेला. 24 रन आपला रेकॉर्ड आहे. इच्छुक कोण? कर्णधार पहिला राहा. कर्णधार 3 मॅच मध्ये. तर फायनलला आलेले आहेत दोन संघ सिंहगड आणि पुरंदर. खूप मेहनत केलेली आहे दोन्ही संघांनी. तर आज आपला FPLचं वर्ष 7वं आणि जो सकाळी सामना सुरू झाला बघता बघता दोन बलाढ्य संघ हे फायनलला पोहोचलेले आहेत. एक सिंहगड आणि एक पुरंदर. पहिल्याच मॅचमध्ये पुरंदरचा पराभव झाला होता. सिंहगड जिंकली होती. बघूया पुरंदर तो बदला घेते का. आता मी पुरंदरच्या कॅप्टनला विचारत आहे. फायनलला पोहोचल्यावर तुम्हाला कसं वाटते? मला खूपच आनंद झालेला आहे. खूप छान वाटतंय. आणि थँक्यू एव्हरीबडी फॉर चेअरिंग अप. बोला बोला अजून बोला काहीतरी. कॅप्टन खरोखर गेल्या वर्षी तुम्ही विजयी संघ होते. हो. गेल्या वर्षीचे या वर्षी फायनल येऊन तुम्हाला कसं वाटलं? खूपच चांगलं वाटतंय आम्हाला. म्हणजे तुम्ही गेल्या वर्षीची स्ट्रॅटेजी ठेवली होती. नाही यावेळी वेगळी स्ट्रॅटेजी होती आमची. तर तुमच्या टीम मध्ये दिग्गज असे प्लेअर मिलिंद तरे, कौशिक केणी जे है ना, तुम्ही चॉईस करायचं कारण काय? या पोटाचं कारण? ते आमचे खूपच चांगले प्लेअर आहेत. अच्छा आणि ते नडायला आम्हाला. अच्छा नडवण्यासाठी घेतलाय. म्हणजे चिटर टीम मध्ये मया चिटर, कौशिक चिटर, बाट्या चिटर, 3 चिटर एका टीम मध्ये आलेले आहेत. हे कसं वाटलं तुला? पण आम्ही यावेळी चिटिंग केलेली नाहीये. खूपच मेहनत केलेली आहे. फायनलला येतो. खरं खरंच आहे. पुढच्या वर्षी सगळ्यांनी लक्ष द्या की चिटिंग करणारे आपल्या टीम मध्ये हवे आहेत. या वर्षी आम्हाला मटन दिलं, चिकन दिलं. पुढच्या वर्षी पापलेट द्या. तर मी सिंहगडकडनं कोण बोलते आहे? ऑर्गनायझर हे ओनर 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 अरे ओनर ये इकडे. ओनर अरे ओनर इकडे. ओनर ओनरला बोलू दे. ओनर अरे तो कॅमेराला आला तो. आणि अशा प्रकारे सामना सुरू होत आहे. धन्यवाद दोन्ही कर्णधार. बेस्ट ऑफ लक.
फायनलचे कर्णधार आपापल्या गडावर नावं ठेवा. हात ठेवा. नावं नाही, नावं आहेत तिकडे. हात ठेवा. एकाने अंगठा दाखवला, एकाने पाया पडलेला आहेत. पुरंदरचं खरोखर दया येते. पुरंदरची वेळोवेळी संधी मिळाली पण काय संधीचा फायदा नाही उचलता आला. त्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि सामना सुरू होत आहे. लेग अंपर आहे रोहन तांबोरे, लाईन अंपर आहे अनु, मेन अंपर आहेत मंदार. मॅच जरा लवकर चालू करावे, काळोख होत आहे. मंदार चौधरी लवकर चालू करावे. मंदार चौधरी आपले हात हलवतात. मॅचचा बॉल आणि सामना सुरू होत आहे. फायनलचा सामना, वर्ष 7वे, शेवटची मॅच, अंतिम सामना. राकेश तांबोरे तिकडनं जरा साईडला, लहान पोरांना घेऊन साईडला व तिकडनं. फायनल मॅच आहे. पुरंदर वर्सेस सिंहगड. लहान पोरांनी तिकडनं साईडला. राकेश जांभया देऊ नका, झोपेची वेळ नाही आहे. आलेला आहे नैतिक, पाहूया. राकेश तांबोरे त्या पोरांना घेऊन जा कुठे लांब, जरा बॉल लागेल त्यांना. पहिल्यापासून अग्रेसिव्ह. पहिली जशी लूज फिल्डिंग केलेली आहे ते कौशिक यांनी एकदम लूज फिल्डिंग करणार असं मला वाटलं नव्हतं. कौशिक आणि खूपच जेवल्यात ते. आणि अंपायरच्या मागे बॉल लागलेला आहे. दोन चेंडू 2 धावा. उत्कृष्ट सेक्रेशन. चौकार. 4 चंदू हे फायनलला आल्यावर वेगळं टॉनिक घेऊन आलेले आहेत घरनं जाऊन. वयाच्या प्रमाणे त्याने चौका मारलेला आहे, चांगलीच गोष्ट आहे. सनी वायदंडे जरा परेशान झालेले एकदम. फायनलचा सामना आहे. मिलिंद तरे आपली पॅन्ट सांभाळून. शूट शॉट. चंदू हे चांगल्याच लयामध्ये दिसत आहेत. बॉल द्या जुना बॉल प्लीज. अरे बॉल द्या जुना बॉल प्लीज. आशू मेहर जरा बॉल द्या तिकडे. उभं राहू नका स्टेजवर, नुसतं शायनिंग मारू नका. तुम्ही हरलेले आहेत तर तुम्ही नाराज होऊ नका. तुमचा कॅप्टन कुठे? हर्षल ठाकूर. आणि चंदू यांच्या काय लक्षात आलं नाही आणि दुसरा रनचा प्रयत्न. वैभव यांची चांगली फिल्डिंग आहे एकदम. चंदू यांना काही समजलं नाही. जबरदस्त. चंदू यांना काय परत वैभव. फिरता आलं नाही. 2 रन होते. विकेट वैभवचा आहे. वैभव यांची फिल्डिंग इथे एक नंबर आहे. मागे पण मस्त केली फिल्डिंग, आता पण चांगली केली. धावसंख्या झालेली आहे. कोट असलं तरी पण त्यातून फिटनेस मध्ये एकदम चांगलं आहे ते. धावसंख्या कौशिकने बघून सुधरावे थोडस. कौशिकची जागा चेंज करण्यात यावी. धावसंख्या झालेली आहे 8. सनी जागा चेंज करा.
सुंदर अरे, तिकडनं साईड लावा, चेंडू तिकडनं साईड लावा. लागेल तुम्हाला मंडळाकडे तेवढा पैसा ना हॉस्पिटलला खर्च करायला. एक षटक संपलेला आहे. प्लीज रिक्वेस्ट धावसंख्या लावा. 9. लहान पोरांनी आतमध्ये जावा. 1 ओव्हर 9. राकेश तुम्हाला समजत नाहीये का? एक गडी बाद झालेला चंदू रूपत. उठा तिकडनं, उठा तिकडनं राकेश. आणि लहान मुलांना पण जागे खाली करा. फायनलची मॅच आहे, तुम्हाला कळतं की नाही? भार्गव चांगली फिल्डिंग केलेली आहे. नैतिक यांच्याकडनं चांगली फिल्डिंग करतात नैतिक. पहिला चेंडू झालेला भार्गव आहे. तरे आले आहेत. बघूया आता काय करतात संघासाठी. कौशिक यांची फिल्डिंग एवढी लूज आहे की सांगू नका. पोटावर त्यांना जमत नाही. त्यांना गचाड लक्ष. 1 फुटा खालचा बॉल ते उचलू शकत नाही. 1 फुटाच्या खालचा बॉल ते उचलू शकत नाही. त्यामुळे कोणी लक्ष देऊ नका त्याच्याकडे. आणि कौशिक यांच्याकडेच बॉल जातोय. आणि फायनलला कौशिक यांच्या मागे बॉल लागलेला आहे. कौशिकचा लागलाय बॉल तो मागे. 12 धावसंख्या झालेली आहे. कौशिक कडे बॉल आला परत तो. आणि नट आउट. थांबा. अंपायरचा डिसिजन असेल, तुम्ही काय बोलू नका. नट आउट आहे. अंपायरचा डिसिजन असून द्यात, कोणी येऊ नका तिकडे. वैभव पाटिया वैभव जागेवर या. नट वैभव आउट. जागेवर या. आम्हाला इकडनं पण थोडंफार दिसते. सनीच्या चेहऱ्यावरती निराशा. चांगलं धावलं. पुढे चालू. मिलिंद तरे. थांबा. जर्मन येतोय. थांबा. 1 मिनिट. स्कोर भार्गव यांना थांबवायचं आहे. भार्गव जरा रेस्ट घ्या तुम्ही. पाणी बिनी प्या. वैभव कौशिक जरा तुमची गचाड क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षण. कौशिकला पाणी पाठवा दे. कौशिकला पाणी पाठवा. अमित, मला असं वाटतं कॅप्टन. की 1 फुटाच्या खालचे बॉल कौशिक हे पकडू शकत नाहीयेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ग्राउंड शॉटच मारा. तरी कौशिकला वॉटर पाठवा. पहिला टॉनिक वॉटरची. मी नाही बोलत मला ना बोलू तू. भाई इथे आमच्याकडे पण भिंत आहे. पुढे काय? चांगलं बोललं जरा. मी कुठे काय बोलतोय? 4 चेंडू झालेले आहेत. 14 धावसंख्या झालेली आहे. भार्गव आपला 5वा चेंडू घेऊन. आणि हा नो दिलेला आहे. नो बॉल दिलेला आहे. नो नाही आहे. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. शेवटचा चेंडू भार्गवचा. सनी तुम्ही काय पण बोलू नका. तुम्ही डिसिजन घेऊ नका. अपील असं करू नका की दुसरे समोरचे घाबरतील. 16 ना 2 षटकाखेर धावसंख्या झालेली आहे 16 रन झालेले आहेत. व्हाईस कॅप्टन आले आहेत आणि मिलिंद तरे. आलेले आहेत मिलिंद तरे. शॉट. 1 धाव आलेला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. बॉल अडकलेला. वायरीला बॉल अडकलेला आहे. 1 रन आहे. डिक्लेअर आहे. अडकलेला आहे तो बॉल तो. सुंदर असा शॉट 1 रनासाठी. धावसंख्या झालेली आहे. तो बोलतोय तुझ्या मी दोघे जण बोलत 18 ना 18 रे. 18. मिलिंद तरे यांनी जागा सोडावी नाही. बॉल भरपूर आहेत आपल्याकडे.
सुंदर शॉट, क्षेत्ररक्षण पण चांगलंच. आता जी धावसंख्या झाली आहे ते मी धावसंख्या सांगणार नाही, त्या व्यक्तीचं नाव घेणार आहे, गौरव मेहर. सगळ्यांना कळलं असेल धावसंख्या किती झाली आहे. आणि झालं. पण बॉल आतमध्ये गेलेला आहे. झाडाला लागून सुद्धा लालू आउट झालेले आहे तिथे. आणि लालू हे बाद झालेले मागच्या आहे. मॅच मध्ये त्यांनी 2 षटकार लावलेले. आणि आलेले आहेत धडाक्याचे फलंदाज मिलिंद मोरे. लालूची जागा भरण्यासाठी मिलिंद स्वतः कर्णधार सनी त्यांच्या डोळ्यात बघत आहेत. चुवा मीटिंग. दोन कर्णधार एकमेकांशी बोलत आहेत. आमचे सेमीफायनलिस्ट श्री हर्षल ठाकूर धावसंख्या झालेली आहे 20. यांनी रंगमंचा मागाडे यावे. लाडू बनवायचे तिळगुळ घ्या. आणि सुंदर क्षेत्ररक्षण, पण एका धावेवरती त्यांना समाधान मानावं लागेल. धाव संख्या 21. धावसंख्या झालेली आहे 21. चांगलं षटक टाकलेलं आहे मिलिंद तरे यांनी. शेवटचं षटक घेऊन येत आहेत. ओव्हर. शेवटचं षटक घेऊन येत आहेत सर्वात महागडे प्लेयर मॅक. 80,000. 80,000चा गोलंदाज. आणि साईश यांच्याकडनं झेल सुटलेला आहे. झेल सुटलेला आहे. सुंदर गोलंदाजी. चांगली धावसंख्या चालू आहे. सुरुवात खूप चांगली झाली होती. एक धावसर 1 रनासाठी टॅप शॉट. 23 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे. सुंदर अशी चोरटी धाव. अमय तांडेल प्लीज. अमय तांडेल तुम्ही लाईनच्या मागे हवे प्लीज. सुंदर गोलंदाजी त्यांनी पहिल्याच अत्यशुभीत केलेलं. आणि बाद झालेले आहेत. ते बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी केली. पुरस्काराची आशा पल्लवित झालेल्या आहेत. सनी यांच्या चेहऱ्यावर हास्य. अमय तांडेल आलेले आहेत. अरे बाप रे बाप, अमय हे एकदम प्रोफेशनल प्लेअर असं वाटतात मला. आणि धावसंख्या ही 23 ना 24 25 जिंकायला ना. नाही 24 हे एकदम खतरनाक स्कोर तो. धावसंख्या झालेली आहे 24. 24 हे एकदम बेकार आहे आणि स्कोर तो. 25 धावसंख्या ही जिंकण्यासाठी आहे. वैभव
लुकिंग हॅपी. सनी यांचे- 24 कॉन्फिडंट आहात तुम्ही? सनी यांच्या चेहऱ्यावर कॉन्फिडंट आहात की नाही? सनी यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि तत्काल तर्फे तुम्हाला मेडिकल दिलं जाईल तुम्हाला. बँडेजची पट्टी. मिलिंद मोरे तुम्हाला मंडळाकडून आणि पहिलं षटक चालू. लूज ते- फिल्डिंग केलेली आहे. मयूर तुम्ही जरा शांतपणे प्लेअरशी तुम्ही रागावू नका तुम्ही. हा? मयूर तुम्ही जरा आवाज जरा कमी करा. तुम्ही ओरडू नका प्लेअरवर. प्रेमाने बोला. कोणाचा फोन आहे रे? 3 चेंडू 3 धावा आलेल्या आहेत. हर्षल ठाकूर सेमी फायनलिस्ट. 25 धावांची गरज. हर्षल ठाकूर 25 आपण धावांची निरीक्षण गरज करत आहे. 3 चेंडू झालेल्या 3 धावा. चंदू हे विसरले की ते फिल्डर आहेत. त्यांना वाटलं ते लाईन अंपायर आहेत. मला वाटतं की सिंहगडांनी त्यांच्या प्लेयरशी बोलावं. त्यांचा मॉरल थोडा डाऊन झालेला दिसतोय. ओनर श्री हेमंत तामोरे. सात धावा झालेल्या आहेत. टीमचे ओनर आहेत. ते ओनर खेळायला आले आहेत फायनलला. 5 चेंडू झालेले आहेत. 7 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण लालूकडून. मला वाटतं श्री हेमंत तामोरे जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर प्लेयरला बोलवा. थोडं संबोधन द्या. हेमंतजी मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला संबोधन द्यावं लागेल. 18 चेंडू 17 धावांची गरज. हा आलेला आहे सामना चंदू. तुमच्याकडून निसटून जातोय. चांगली फलंदाजी करत आहेत सुंदर पुरंदरचे. क्षेत्ररक्षण. 1 धावेसाठी. मिलिंद चांगली फलंदाजी करत आहेत. मिलिंद हर्षल ठाकूर गणपती सारखे बदले. चांगली गोलंदाजी आहे चंदू यांची. मिलिंदांना काही कळलेलं नाही चेंडू तो. सुंदर अशी गोलंदाजी पण त्याचप्रमाणे सुंदर अशी फलंदाजी. 1 धावेसाठी डिक्लेअर. धावसंख्या झालेली आहे 10. चांगली फलंदाजी करत आहेत मिलिंद. सुंदर असा कट शॉट 1 धावेसाठी. मयूर तुम्ही फसलात. फसवलं तुम्हाला. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 12. 11 चेंडूत 12 धावसंख्या झालेली आहे. शेवटचा चेंडू चंदू यांचा पाहूया. आणि सुंदर क्षेत्ररक्षण मयूर यांच्याकडून. मला असं वाटतंय की पहिला फलंदाज बाद करतायत ते त्यांच्या क्षेत्ररक्षणाने. आणि मयूरांना आजचे स्पॉन्सर मयूर शेट्टे. आलेले आहेत भार्गव तरे. 12 चेंडूत 12 धावांची गरज. बरोबर ना रे? हर्ष 13. 12 बॉल 13 धावा. आणि विशाल तरे मार्गदर्शन करताना इथे
त्यांच्या फायनलच्या संधीचा. 12 चेंडूत 13 धावांची गरज. 25 विन आहे. मिलिंद तरे यांनी बॅटिंग वरती फोकस करावे. 12 चेंडू हे नक्की ना बघ जरा. 12-13 12 चेंडूत 13 धावांची गरज. आलेले आहेत अक्षय. पाहूया. गुड बॉल खरोखरच कळला नाही सुंदर आहे. बॉल, सुंदर गोलंदाजी. 11 चेंडूत 13 धावांची गरज. आश्चर्यचकित मिलिंद तरे. बघूया पुढच्या गोलंदाजीला. सुंदर गोलंदाजी. बोल घ्या. खतरनाक अशी गोलंदाजी. त्रिफळाची स्वतः कर्णधार खरंच श्री सुनील वायदंडे. आणि स्वतः आले आहेत कर्णधार. सुंदर टटवलेला चेंडू. 9 चेंडूत जाळीला बॉल लागलेला आहे. जाळीला, समोरच्या जाळीला बॉल लागला. मग धावून आहे ना. हा डिक्लेअर नाहीये. धावून 1 रन आहे. 12 पाहिजेत ना. 12 पाहिजेत ना. 9 चेंडूत 12 धावांची गरज. फायनलचा सामना. कोणी मध्ये येऊ नका. ए प्रबळगड बाहेर हो. अच्छा, मायला. 1 मिनिट सामना थांबवा. ऍड आलेली आहे. वोडाफोन. वेल बोल्ड. नाही कोणी बोलू नये. बॉल नाही रे. सुंदर गोलंदाजी. वाईट. 12 धावांची गरज. 11 धावांची गरज. 1 मिनिट सामना थांबवा. सनी यांना कुठं काहीतरी दिक्कत येत आहे. 11 धावांची गरज. सुंदर टटवलेला चेंडू. 2 धावा येऊ शकतात. 2 धावा आलेला आहे. सनी यांचा सुंदर. उत्कृष्ट. खरोखरच सनी यांना मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे. चेंडू. शेवटचा Match. चेंडू. 7 चेंडूत 9 धावांची गरज. ऍड आलेली आहे. 7 चेंडूत 9 धावांची गरज. भार्गव तरेचा परफॉर्मन्स बघण्यासाठी त्यांच्या मातोश्री खुश दिसत आहेत. अरे कशाला घाई. अति घाई संकटात नाही. अति घाई संकटात नाही. मिलिंद तरे तुम्ही समजायला पाहिजे होतं. इथून पाठीमागून आवाज का देत आहेत तुम्ही. 8 धावांची इथून गरज. पाठीमागून आवाज देत आहेत तुम्ही. इथून आवाज येतोय. इथून आवाज. हेमंत तामोरे तुम्ही तुमच्या प्लेयरशी बोला. मॅच जवळ आलेली आहे. मॅच जवळ आलेली आहे. 6 चेंडू. शेवटचा बॉलर नाही आहे. मॅच जवळ आलेली आहे. 4 विकेट त्यांच्या गेलेल्या आहेत. तुमच्या फक्त किती विकेट गेल्यात. 1 2 3 3 विकेट गेल्या आहेत. पुरंदरच्या 3 गडी बाद झालेल्या आहेत. सिंहगडच्या 4 गडी बाद झालेले आहेत. जर सामना हा बरोबरी सुटतो तर विकेटवर पुरंदरचा विजय होऊ शकतो. मिलिंद तरे टेन्शन मध्ये दिसत आहेत. 8 पाहिजेत. लालू नवीन गोलंदाज. उभा राहू नको रे बाबा. 5 बॉल 7 5 चेंडू 7 धावांची गरज. जर सामना बरोबरी सुटला तर विकेटवर मॅच देण्यात येणार आहेत. 4 चेंडू 6 धावांची गरज. 3 चेंडूत 5 धावांची गरज. लालू हे चांगलीच गोलंदाजी करत आहेत. आणि गोलंदाज
लालू चांगलीच गोलंदाजी करत आहेत. आणि बाद झालेले फलंदाज श्री सनी हे बाद सुनील झालेले आहेत. वायदंडे. 2 चेंडूत 4 2 चेंडूत 4 धावांची गरज आहे. 3 धावा जरी केल्या तरी सनी हे जिंकत आहेत. सनीला फक्त 3 धावांची गरज नाही. आता 4-4 झाले ना. विकेट बरोबरीच आहेत. विकेट बरोबरीच आहेत. धावा पूर्ण करायचे आहेत. 2 चेंडूत 4 धावा. विकेट बरोबर आहेत. विकेट बरोबर 2 चेंडूत 4 धावा. पूर्ण मॅच खेळायची आहे. त्याचा फिटनेस बघ ना तुम्ही लोक. काय मॅच आहे ना, दुसरा बॉल मारेल ना. 2 चेंडूत 4 धावा. पूर्णतः बस. पुरंदरांनी एक घ्यावा. जर सामना बरोबर सुटला एक ओव्हर सुपर ओव्हर. जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर होणार आहे. नाही विकेट बरोबर आहे. आता 4-4 आहे. तुमची विकेट जर जास्त गेली तर कंपल्सरी चेस करायचं आहे. आणि आता 1 चेंडू 3 धावा. अटीतटीचा सामना आलेला आहे. कौशिक षटकाराचे बादशाह. पाहूया फायनलचा सामना. अगदी फायनल जर कौशिक झालेला आहे. केळी त्यांच्याकडे सारखा बॉल जात होता. आता त्यांना फलंदाजी करण्यासाठी संधी येत आहे. आणि आपल्या टीम साठी ते षटकार मारतात आहे की नाही बघूया. संपूर्ण लक्ष मयूर शेट्टेकडे राहणार आहे. मयूर शेट्टे कशा प्रकारे शेवटचा चेंडू. लालू याच्यावर खूप टेन्शन. हेमंत ताबोरे रणनीती आखतायत आणि कौशिक किणी आपल्या संघाला पाहूया. कौशिक किणी 2 रनची आवश्यकता आहे. एक मिनिट मिलिंद मोरे यांनी दोघांचे 4-4 गडी बाद मिलिंद झालेले मोरे आहेत. तुमच्या बदल्यात एक प्लेअर घेतलेला आहे तिथे. 4-4 ना. दोघांचे 4-4 झालेले आहेत. अरे नाही खेळत तो मॅचचा प्रेशर बघूया कसं सांभाळतात.